महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतीये। यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थखातं सांभाळणाऱ्या अजित पवार यांची उणीव भासणारे अशा वेळी अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः स्वीकारली आहे। 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2026-27 चा आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प हे सादर करतील। त्याबरोबरच या अधिवेशनामध्ये एकूण 15 विधेयकं मांडली जाणार आहेत। सोबतच यंदा सरकारकडून अनेक नवीन आव्हानं उभी असतील। प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातला तपास अहवाल असेल। यंदाच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अर्थसंकल्पामध्ये काही सूतोवाच केलं जातं का? सोबतच मंत्री झिरवाळ यांच्या विभागातील लाचखोरीचं प्रकरण, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या जमिनीच्या प्रकरणावरून विरोधक हे आक्रमक होण्याची शक्यता आहे। दरम्यान आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवारांच्या निधनाच्या शोक प्रस्तावावरती चर्चा होणार आहे। दोन्ही सभागृहामध्ये सदस्य आपल्या भावना व्यक्त करतील। यापूर्वी शोक प्रस्तावावरती केवळ विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतीच बोलायचे, मात्र आता सर्व सदस्यांना बोलण्याची परवानगीही देण्यात आली आहे। राज्यपालांचं अभिभाषण झाल्यानंतर दोन्ही सभागृहामध्ये शोक प्रस्ताव मांडला जाईल। यावेळी अर्थसंकल्पामध्ये सर्वांना कमी भासणार आहे ती दिवंगत अजित पवारांची। 35 वर्षांनंतर पहिल्यांदाच अजित पवारांचे अर्थसंकल्प सादर होताना सभागृहामध्ये ते उपस्थित नसतील। आतापर्यंत प्रत्येक अर्थसंकल्पावेळी दादा स्वतः सभागृहामध्ये उपस्थित राहून अर्थसंकल्प समजून घ्यायचे, तर अजित पवारांनी स्वतः 11 वेळा अर्थसंकल्प सादर केलाय। राज्यातील सर्व घटकांना न्याय मिळेल असा अर्थसंकल्प सादर करण्यामध्ये दादांची हातोटी होती, मात्र यावेळी सभागृहामध्ये दादांची उणीव ही नक्कीच भासेल। यंदाचं राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन हे अनेक अर्थांनी विशेष असणार आहे। राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांची विरोधी पक्षनेतेपदे ही रिक्त आहेत। विरोधी बाकावरील सर्वात मोठ्या पक्षाच्या सदस्यांची संख्या ही एकूण विधानसभा सदस्य संख्येच्या 10% इतकी नसल्याचं कारण देत विधानसभा अध्यक्षांकडून विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय हा प्रलंबित ठेवण्यात आलाय। मात्र यामुळे अधिवेशन कामकाजावरती त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे दोन्ही सभागृहाला नक्की विरोधी पक्षनेता कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतीये। त्या पार्श्वभूमीवरती काल सरकारचा चहापानाचा कार्यक्रम पार पडला। सह्याद्री अतिथीगृहावरती या चहापानाला मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सर्व मंत्री उपस्थित होते। विरोधकांनी मात्र सरकारच्या या चहापानावरती बहिष्कार टाकला। अधिवेशनाचा चहापान कार्यक्रम दादांशिवाय अधुरा वाटतो। विधिमंडळामध्ये दादा नसणं हा विचारच करवत नाही अशी एक्सपोस्ट करत अमोल मिटकरींनी भावना व्यक्त केल्या आहेत। धुरंधर अर्थमंत्री यावर्षी महाराष्ट्राला पाहायला मिळणार नाही, हेच या अधिवेशनामध्ये वेदनादायी असेल असं मिटकरींनी म्हटलंय। विरोधकांनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केलाय। आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती विरोधकांनी पत्रकार परिषद घेत सरकारवरती निशाणा साधलाय। राज्यामध्ये सध्या उडता पंजाबसारखी परिस्थिती असून मंत्र्यांच्याच गावांमध्ये ड्रग्ज सापडणं दुर्दैवी असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। मुंढवा जमीन घोटाळा, शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। त्याबरोबरच अजित पवारांच्या अपघाती चौकशी करण्याची मागणी देखील विरोधकांनी केली आहे। आम्हा सर्वांना चहापानाकरता वैयक्तिकरित्या माननीय मुख्यमंत्री महोदयांचं पत्र आलेलं आहे, परंतु आम्ही त्या पत्रानुरूप त्यांच्या चहापानाला जाणार नाही आहोत। प्रचंड बहुमत मिळाल्यामुळं सत्ताधारी पक्ष हा मस्तीमध्ये आहे। जिथं मान सन्मान नाही, जिथं सभ्यता नाही, जिथे लोकशाहीचा सन्मान नाही, जिथे घटनेबद्दल आदर नाही, अशा ठिकाणी आम्ही चहापानाला जाणार नाही, हे सुरुवातीलाच आम्ही या ठिकाणी सांगून टाकतो। पहिल्यांदा प्रश्न इथूनच निर्माण होतो की चहापाण्याला का जायचं। या राज्यातील विद्यमान उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघात होतो। शासनाकडून केवळ 2 ओळीचा एक लाईन अशी म्हटली जाते की यामध्ये कुठेही कोणीही अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण करू नयेत। का करू नये? हा घातपात आहे की अपघात आहे, या संदर्भात महाराष्ट्रभर देशभर चर्चा सुरू आहे आणि सरकारची भूमिका संदिग्ध आहे हे आता संपूर्ण महाराष्ट्र बघतोय। अशा वेळेस आम्ही का जायचं? विरोधकांनी सरकारवरती केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय।
हम नहीं सुधरेंगे म्हणत शिंदेंनी विरोधकांवरती निशाणा साधलाय. जनादेशाचा अपमान करण्याचं काम विरोधी पक्षाच्या वतीनं होतं. सत्ताधाऱ्यांना मस्ती आली आहे, सत्ताधाऱ्यांना मात चढलाय, अशा पद्धतीनं जनादेशाचा अपमान ते करतात. खरं म्हणजे आमचे सगळे सत्तारूढ पक्ष हे विनम्रतेनं जनतेमध्ये जात आहेत आणि जनतेची सेवा करतायत. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय हा आम्हाला जनतेने दिलेला आहे. यातनंही जर हे शिकणार नसतील तर मला असं वाटतं की विरोधी पक्षाचं काय होईल याबद्दल वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही. आता या चहापानावर तर नेहमीप्रमाणे त्यांनी बहिष्कार घातलेलाच आहे. खरं म्हणजे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. यामध्ये चहापान म्हणजे काय? हे काय फक्त सत्ताधाऱ्यांचं अधिवेशन नाही आहे. हे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी सगळे रथाची दोन चाकं आहेत. परंतु हम नहीं सुधरेंगे वाली बात जी आहे, हम नहीं सुधरेंगे असं जे काही त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. कालच्या विरोधकांच्या बैठकीतून महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत नवं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मुंबईतील शिवालयामध्ये झालेल्या विरोधकांच्या बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी दांडी मारली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि काँग्रेस नेते या बैठकीला उपस्थित होते. मात्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा एकही नेता या बैठकीला न दिसल्यामुळे सर्वांच्याच बुवया उंचावल्यात. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच नेते हे अनुपस्थित राहिल्यामुळे मविया संपुष्टात आली का असा प्रश्न विचारला जातोय. यावरती शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधवांनी स्पष्टीकरण दिलंय. आपल्या सर्वांच्या मनामध्ये प्रश्न असेल की आमचा महाविकास आघाडीचा तिसरा मित्रपक्ष कुठे आहे. थोडंसं कामांमुळं आणि थोडासा कम्युनिकेशन गॅप झाल्यामुळं त्यांना थोडा पोचण्याकरता वेळ होतोय, परंतु आम्ही सगळे एकत्रच आहोत. गेल्या काही दिवसांमध्ये औषध आणि प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विभागातील लाचखोरीचं प्रकरण हे बाहेर आलं. त्याची चौकशी आता सुरू आहे. आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये यावरती गदारोळ होण्याची शक्यता आहे. मात्र माझ्या विभागातील अधिकाऱ्यांची होत असलेल्या चौकशीमध्ये सर्व काही निष्पन्न होईल. मी सर्वांना उत्तर देण्यास तयार आहे असं मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. दिल्लीत होतो, इथं हा प्रकार झाला. सहकारी म्हणण्यापेक्षा माझ्या क्लर्कनं असा प्रकार केला. अतिशय वाईट आहे, निंदनीय आहे, गलिच्छ आहे. त्याच्यामुळं मलाही निश्चित माझ्या मंत्रालयाच्या कार्यालयात झाल्यावर मला खूप त्याचा मनस्ताप त्या ठिकाणी झाला. सगळ्या कर्मचाऱ्यांना, सगळ्या अधिकाऱ्यांना माझी कळकळीची विनंती राहील का करतो कोण आणि त्याची किंमत कोण कोणाला मोजावं लागते एवढी जाणीव ठेवून आणि त्या ठिकाणी आपलं कामकाज करावं. काल झालेल्या विरोधी पक्षाच्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे नेते संजय पाटलांनी अधिवेशन सुरू व्हायच्या आधी झिरवाळांचा राजीनामा घेण्याची मागणी केलेली आहे. मंत्रालय महाराष्ट्रातल्या तमाम 13 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतं. त्या मंत्रालयात एसीबी या ठिकाणी धाड घालते हे वरचं अप्रुव्हल असल्याशिवाय नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, राष्ट्रवादीला कॉर्नर करायसाठी ही धाड होती का खरंच या महाराष्ट्राची इमेज सुधारण्यासाठी होती? इमेज सुधारण्यासाठी असेल तर उद्या अधिवेशन चालू व्हायच्या आधी झिरवाळांचा राजीनामा घ्या. नुसती पीएची बदली करून त्या ठिकाणी चालणार नाही. मंत्रालयात लाच घेतल्या प्रकरणामध्ये मंत्र्यांचं नाव कुठेही आलेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्री नरहरी झिरवाळांना क्लीन चिट दिली आहे. एखादी तक्रार मिळाली तर देवेंद्र फडणवीसच्या केबिनमध्ये रेड होईल. त्याचा काही देवेंद्र फडणवीसशी संबंध नसतो, त्याचा काही नरहरी झिरवाळशी संबंध नसतो. आपल्याकडे मी अँटी करप्शन ब्युरोला स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की तुमच्याकडे ज्या वेळेस एखादी तक्रार येते, कुठल्या लेवलला तक्रार आहे हे बघू नका. त्यांना पूर्णपणे मी स्वातंत्र्य दिलं आहे की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन कारवाई करा. त्यामुळे अशा पद्धतीनं जर कोणी मागणी करत असेल तर कारवाई होईलच. उद्या माझ्याही कार्यालयामध्ये
जर कोणी एखाद्या व्यक्तीने अशा पद्धतीनं व्यवहार केला तर त्यालाही पकडण्याची मुभा ही मी दिलेली आहे. आता समजा एक लिपिक आहे, त्या लिपिकाने पैसे मागितले आणि त्याला पकडलं, तर त्याच्यावर योग्य प्रकारे सुपरविजन न करणारे जे वरचे अधिकारी असतात त्यांच्यावरही काही ना काही कारवाई होते, म्हणून त्यांची बदली होते. आता या संदर्भात ज्यांची बदली झालेली आहे त्यांच्याबद्दल अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती नाही आहे, मी ती पूर्ण माहिती घेऊन तुम्हाला बोलेन. पण या सगळ्या प्रकरणामध्ये कुठल्याही पुराव्यामध्ये कुठल्याही कन्व्हर्सेशनमध्ये मंत्र्याचं नाव आलेलं नाही. ते जर आलं असतं तर आम्ही निश्चितपणे मंत्र्यांना देखील राजीनामा मागितला असता, पण ते कुठेही आलेलं नाही. दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत अध्यक्ष अजित पवार यांच्या शोकसभेचं आज मुंबईतल्या वरळी डोममध्ये आयोजन करण्यात आलंय. या शोकसभेला शरद पवार तब्येतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकणार नाहीत, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासह राज्यपाल आणि उद्योगपती गौतम अदानी हे देखील उपस्थित राहणार आहेत. अजित पवारांच्या विमान अपघातावरती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत. अजित पवारांच्या विमान अपघातावेळी आलेला पायलट सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता का, असा मोठा आणि गंभीर सवाल मिटकर यांनी केलाय. तसंच लिट्टेने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केली, तशीच अजित पवार यांची हत्या झाली आहे का, असा गंभीर सवाल देखील त्यांनी केलाय. याबरोबरच अजित पवारांच्या विमानाचे आधीचे पायलट म्हणून जबाबदारी असलेले कॅप्टन साहिल मदन आणि कॅप्टन यश हे कोणत्या ट्रॅफिकमध्ये अडकलेले होते, त्याचं सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे, असे सवाल देखील मिटकर यांनी केले. पायलट जो मेलाय कपूर, ज्याची ड्रंकची हिस्ट्री होती, 3दा सस्पेंड होता VSR कंपनीचा, तो पायलट, त्याचा 50 कोटीचा विमा काढला गेला, तो सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता. राजीव गांधीच्या वेळेस लिट्टीची सुसाईड बॉम्बर म्हणून आली नव्हती का, ते एका सभेला चालले होते. त्यांना सांगितलं जवळच्या लोकांनी की राजीवजी जाऊ नका, आता खूप वेळ झाला. ते म्हणले नाही, लोक वाट पाहत असतील, आपण गेलं पाहिजे. एक महिला येते, त्यांना हार घालते, पाया लागते, तिथं बॉम्ब फुटतो आणि धडाधड छातीच्या चिंधळ्या होऊन जातात. तसा हा सुसाईड बॉम्बर नसेल. कुठं आहे कपूर? की अजित दादा जर सकाळी निघाले देवगिरीवरून तर सोबत कोणीच का नव्हतं. ऐनवेळी पायलट बदलतो, काही नाही. ब्लॅक बॉक्सचा डेटा रेखाते. आम्ही म्हणलं, मी स्वतः म्हणलं की ते 5 वर्षांनी द्या, आम्हाला काही घाई नाही ब्लॅक बॉक्स मध्ये काय आहे. पण तो मदन, साहिल मदन आणि यश नावाचा पायलट हा 28 जानेवारीच्या सकाळी घरून निघाल्यानंतर पुण्या ट्रॅफिक मध्ये किती वाजता अडला, त्याचं सीसीटीव्ही फुटेज तर द्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये काल जलसंपदा विभाग अंतर्गत येणाऱ्या कृष्णा आणि गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या कामांचा आढावा घेणारा अहवाल हा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी हे उपस्थित होते. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तृतीयपंथीयांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून बीज भांडवल योजना सुरू करत तृतीयपंथींना स्वावलंबनाची नवी संधी देण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं केलाय. या योजनेमध्ये 2 लाखांपर्यंत कर्ज, शासकीय अनुदान आणि बँक सहकार्याची तरतूद करण्यात आलेली असून पहिल्या टप्प्यामध्ये दरवर्षी 1000 लाभार्थ्यांना मदत मिळणार आहे. नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये स्वीकृत नगरसेवकांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. नाशिक महानगरपालिकेमध्ये ठाकरे यांचे 15 तर काँग्रेसचे 3 नगरसेवक, मात्र प्रत्येकी 1 जागा मिळावी यासाठी दोन्ही पक्षामध्ये लॉबिंग सुरू आहे. यावरती काँग्रेसनं आता वरिष्ठ नेते आणि हायकमांडकडे या संदर्भामध्ये चर्चांना सुरुवात केली आहे. पक्षवाढीसाठी स्वीकृत नगरसेवक करता 1 जागा मिळावी अशी काँग्रेसची भूमिका आहे. आमचा 18चा आकडा आहे, त्यामध्ये 2 स्वीकृत सदस्य जात आहेत आणि 5 वर्षासाठी स्थायी समितीकरता पण आमचा मेंबर जाईल अशी आम्हाला खात्री आहे. आता खरं तर स्थानिक पातळीवर ही चर्चा आमची झालेली आहे
आम्हाला एक स्वीकृत सदस्य काँग्रेस पक्षाला द्यावं आणि एक शिवसेनेने ठेवावं अशी आमची भूमिका आहे. हीच भूमिका आम्ही वरिष्ठांनाही कळवलेली आहे. शिवसेनेकडनं पण आम्हाला हेच सांगण्यात आलेलं आहे की आम्ही वरिष्ठांशी चर्चा करू आणि त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ. पण मला अशी खात्री आहे की एक सदस्य काँग्रेसचा जाईल. परभणीत शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी संयुक्त मोजणी प्रक्रिया ही तात्पुरती स्थगित केल्याची माहिती प्रेस नोटद्वारे दिली आहे. शेतकऱ्यांमध्ये पसरलेला गैरसमज दूर करून त्यांच्या शंका आणि वाढीव मोबदल्याच्या मागण्यांचं निराकरण केल्यानंतरच पुढील प्रक्रिया ही राबवली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ही विनंती मान्य करत आजपासून होणारी मोजणी ही स्थगित करण्याला हिरवा कंदील दिलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.